सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुमचं ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, कशा सर्व मस्त मजेत. खूप दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग येत नव्हते, कारण का बनवायला टाईम नव्हता, कारण की कामाच्या निमित्ताने ब्लॉग बनवता येत नव्हते. तर आज गावी आलो आहे, तेव्हा एक छोटासा ब्लॉग बनवतो आहे. तो म्हणजे आमच्या शिरवली गावातील धरण, वेलोंडेवाडी धरण. तो ह्या 2026ला पूर्ण झालं आहे. तर ते हे बघा, शिरवली वेलोंडेवाडी धरण हे ह्या वर्षीच पूर्ण झालं आहे. तर 25 ते 30% भरले पाणी ह्याच वर्षी झाल्यामुळे. तर ते मंदिर, शाळा आणि काही घरं आहेत, ते पण आपण बघणार आहोत तिकडं जाऊन. हां चाल. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, रूपमोहुनिया जाते मदनाची मंजिरी, रूपमोहुनिया जाते मदनाची मंजिरी. तर मित्रांनो, हे आहे आमच्या वाडीतील पहिलं दुकान. आमच्या वाडीतला पहिला दुकान आहे तो, जिथं आम्ही खाऊ खायचो. आणि ही बघा, ही शाळा आहे, ही शाळा आणि हे मंदिर आणि हे धरणाची भिंत आहे ती बघा. चला 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 चला. ओ, हे बघा, ही आमची शाळा, माझी शाळा. 1ली ते 4थीपर्यंत आम्ही ह्या शाळेत शिकलो. आणि आज ती शाळा बंद नाही झाली, धरणामध्ये गेल्यामुळे ही शाळा वर गेली, दुसरीकडे आहे. 1ली ते 4थीपर्यंत अजून शाळा आहे आमच्या वाडीत. तर बघा, शाळेच्या गेटला पाणी लागलं आहे. ह्या वर्षी जर असाच पाऊस पडत राहिला तर ही शाळेच्या आतमध्ये पाणी येणार, हे 100%. आणि आता हे आमचं मंदिर आहे, जुनं मंदिर. नवीन मंदिर वर आहे, कारण की धरणात गेल्यामुळे मंदिर आणि शाळा आणि तिकडे घर आहेत, तिकडे पण जाऊया आपण. हां, त्याला आधी जुनं मंदिर आहे ते बघूया. हे आमचं जुनं मंदिर, श्रीरामांचं, प्रभू श्रीरामांचं हे मंदिर. तर मित्रांनो, मी आता जाणार आहे डायरेक्ट धरणात. तुम्हाला बघायचं आहे? हां चाला बघा, मी धरणात जातो. हां मी बघा धरणात आहे, धरणातल्या पाण्यात. हा बघ, तो आमचा धरण, तो बघा धरणात. आपण धरणाच्या पाण्यात आहे. कुठल्या धरणाच्या पाण्यात? तर पुढे जायला नको, आमची जर समाधी व्हायची. हे बघा, इथं हे ज्या नारळी दिसत आहेत, ह्या नारळी त्या खूप आठवणीतल्या आहेत. कारण का इथे एक वाडी होती, म्हणजे वजरवाडी. जी वजरवाडी पूर्ण पाण्यात गेली, पूर्ण पाण्यात. आकाशी आपण बघितलं ते आमचं दुकान, भाऊचं दुकान आहे. हे भाऊचं दुकान आहे आमच्या. मग आमच्या वाडीतील पहिला दुकान. हे बघा, हे पण एक घर आहे आमच्या गावात. हे बघा, इथे एक घर आहे. त्या घराच्या पाणी लागलं तिकडं. बघा घर, हे बघा, हे निक्याचं घर आणि हा रुपयाचं घर. ह्या आमच्या वाडीतले 2 मित्रांची घर. त्या घरांची परिस्थिती ती पण आता जाणार आहेत पाण्यात. हे बघा, घरांच्या शेवटच्या पाण्यात जाणार. टप ठेवून गेले ते बघ.
टप ठेवून गेले ना रुपया निक्या टप ठेवून गेला तिथे. हा रुपया काय ठेवून गेला? रुपया कावला ठेवून गेलाय. अरे हा पेटारा आहे, पेटारा माहिती असतं सर्वांना. हे बघा फणसाचा झाड. ह्या झाडावर खूप फणस लागायचे, राहायचे पण कमीच. हे कॅना कुठेतरी ओळखीचे वाटत. हे कॅना कुठेतरी ओळखीचे वाटत म्हणजे आमचे. तुम्हाला बोलू ना की नारळ ह्या साईडून घेतलाय तो व्ह्यू. हे बघा तिची नारळ दिसत तिथून ते झाडं दिसत. ही झाडं 2 झाडं आणि परत तिथपर्यंत थोडी तिथपर्यंत एक अशी 10 ते 15 घरं होती. पाऊस आला, त्याच्यामुळे छत्री उघडली. काय दिसणार काय ना बाबा इथच्या गावात जातोय खरा तिकडं. बघा इथं कोणाकोणाची घरं असतील हे माहीत असेल. सम्या, रतिकांदा इथं घर आहे ना, इथं खाली आहेत. तर मित्रांनो मी आता धरणाच्या भिंतीजवळ आलो आहे. बघा ही धरणाची भिंत किती लांब आहे. जवळ आहे. बघा पाणी वाहते. पाणी तिकडे येणारे पाणी. बघा थोडं लाटा दिसत मला, लाटासारखे. हा तिकडं नाही तर जो भरायचा धरण जो मी इथंच राहायचो. कारण धरणाच्या जवळ किती आलोय बघा. चला तिकडं वर पण एक बघायचं धरण. चला लवकर चल बाबा. इथून बघायचं दिसते. इथं उपलट तुम्हाला बघायचे. हे बघा हे पाणी येते कुठनं. उपलट आहे. उपलट कोणाला माहिती आहे. उपलट हे बघा हा पाणी येते ना, पाणी उपलट. हे बघा इथून पाणी वरनं येते म्हणजे ह्या पाण्याने आमचं धरण भरणार आहे. माहिती आहे. हे बघा ह्या पाण्याने आमचा धरण भरणार आहे. तर तसं नाही. आपण मगाशी गेलो होतो ना तिथे वर नदी आहे. ती नदी वर्षाच्या 12 महिने चालू असतं पाणी त्याला. पण आता चप्पल तुटली. तर मुंबईला कसं जावं. एकच चप्पल आणली होती. शिवता पण येणार नाही तिला. बाबा हे बघ असं चावं काय. त्याला आता काय पर्याय ना. गाडी दिसत नाही. तर मित्रांनो मगाशी आपण धरणाच्या त्या साईडला होतो म्हणजे ते पाणी साचतं त्या साईडला. आणि आता आपण धरणाच्या ह्या साईडला दुसऱ्या साईडला जिथे दरवाजे आहेत. तर हा कालवा आहे आणि दरवाजे तिथे आहेत. काय बोल इकडे त्या साईडला दरवाजे आहेत आणि हा असा कालवा आहे आणि हा ब्रिज आहे. जेव्हा ओव्हरफ्लो होईल धरण तेव्हा इथला जो नजारा असेल ना एक नंबर.
धरणाची समोरची बाजू आहे, ही धरणाच्या समोरची बाजू आहे. इथून कंटिन्यू पाणी जाणार आहे, कारण का ही नदी आहे, या नदीला कंटिन्यू पाणी असं पाहिजे, त्यासाठी इथूनही कंटिन्यू पाणी सोडलं आहे. ह्या आईबाबांचा जो घर आहे तिकडे ह्या दोघांचं घर आहे. हे दोघं जण परत त्यांचा तिकडं घर आहे, ते आता पाण्याकडे गेलंय. आणि तो अनिकेतचं घर फक्त कौलं दिसत आहे. काल भरपूर दिसत होती, आज अजिबात बुडाली बा. हा आज अजिबात बुडाली. हा सर्व बुडाली, हा सर्व बुडाली. ती म्हणजे आज पाणी वाढलंय. वाढला पाणी. ती आता घर आहे ना, आणि त्याचा आणि भाऊंचा हा तो आज व्हायचा अगदी बुडत आलाय. उद्याला दिसणार नाही पाऊस लागला तर. म्हणजे पाणी वाढलंय आज. भरपूर वाढला पाणी. काल पाऊस पडला ना, तेव्हा आज पाणी वाढलं. जेवली नाही म्हणून इथं हा ते चालू ठेवणार ना, कारण की खाली पाणी गेला पाहिजे एका ना. नदीचा जाईल तिकडे, पण 2 नदी अजून पाणी पाणी आहे अजून इथं आपल्या इथे. आणि बंद ठेवतील तर आपण टप्पा पुरणार आहे काय? नाही, हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा अरे देवला लागेल पाणी, हा देवाला लागेल त्या. तेव्हा तर वरती बाजारीला जाईल. हा? तिथं वरती आहे याला एकेच्या आपल्या हा एका एकनाथाच्या घराला होईल. तर आमचे पण कुठले राहतात, मग आमचं तर घलत आजचे पंचांग. हे कधी तुम्ही वाचले का तुम्ही? मी वाचलंय, पण नाही ना, भीती वाटायची. कारण की शाळेत आपली पोरं असायची आणि आपल्याला असा राहून आजचा वार सोमवार, आज दिनांक 4/5/2026, इंग्रजी महिना मे, मराठी महिना वैशाख, तिथी कृष्ण तृतीया, नक्षत्र अनुराधा, सूर्योदय 6:17, सूर्यास्त 18:48, दिनमान 12:39. असं असतं आम्ही बोलायचो आजचं पंचांग म्हणून. असं कोण बोलायचं नक्की सांगा कमेंटमध्ये.